सबका विकास सबका विश्वास या तत्वावरती आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्यावर एक विश्वास 4 राज्यातल्या मतदारांनी व्यक्त केलेला आहे आणि विशेषतः तेलंगणामध्ये सुद्धा जवळजवळ 12.5% पर्यंत मताची टक्केवारी सुद्धा प्राप्त झालेली आहे। एकंदरीत आता सगळ्याच देशामधला हा एक माहोल तयार झालेला आहे की 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीची सुरुवात झालेली आहे आणि नेत्रदीपक कामगिरी झालेली आहे। त्यामुळं आम्ही सर्वच नेत्यांचं, सर्व कार्यकर्त्यांचं आणि विजय उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो। एक गोष्ट यातनं स्पष्ट झालेली आहे की जो प्रयत्न उभा केला होता की भारतीय जनता पक्षाला एक पर्याय इंडियाच्या मार्फत देण्यात येईल, तर तो पर्याय काही होऊ शकत नाही, कारण त्याच्याबद्दल काही कोणाची विश्वासार्हता नाही। आणि म्हणून पुन्हा एकदा 2024ला माननीय पंतप्रधानांच्याच नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या बहुमतानं पुन्हा सरकार स्थापन होईल असा मला विश्वास आहे। निकालाचे महाराष्ट्रावरती काय नेमके परिणाम होऊ शकतात महाराष्ट्रात? कारण काल शरद पवार किंवा संजय राऊत सुद्धा म्हटलं की महाराष्ट्रात तसा काही कुठला परिणाम होणार नाही, महाराष्ट्रात ठाकरे, पवार आणि काँग्रेसचं एकूण तेच मॅजिक चालणार आहे असं राऊत आणि पवारांचं म्हणणं। ठीक आहे, आता ते त्यांचं मत असेल, परंतु महाराष्ट्रामध्ये आता महायुतीचं सरकार आहे आणि नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे जर आपण निकाल पाहिले तर त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे आणि आता पूर्ण तयारी सुरू झालेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच पद्धतीचा ट्रेंड हा उद्याच्या लोकसभेला राहील। भाजपने मिशन बारामती चालू केलं होतं, मात्र अजित पवार यांनी बारामती मतदारसंघावर दावा नाही, आता लोकसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की हा निर्णय हा केंद्रीय पातळीवरती होणार आहे, तो निर्णय काही इतर राज्य पातळीवर होणार नाही। आणि आता ह्या निवडणुका संपल्यामुळं बहुतेक लवकरच या संदर्भातली काही बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये प्रत्येक मतदारसंघ वाईज चर्चा होईल आणि शेवटी इलेक्टिव्ह मेरिट्स हे फार महत्वाचे आहेत आणि इलेक्टिव्ह मेरिट्स पाहून 48 पैकी किमान 44-45 प्लस जागा आमच्या महायुतीच्या कशा येतील या दृष्टीनं तयारी सुरू झालेली आहे। त्यामुळं मला असं वाटतं की ह्याचा अधिकृत ह्याची जी घोषणा आहे हे दिल्लीच्या पातळीवरती होणार आहे आणि याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा मुख्यमंत्री असतील आणि पक्षाचे जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत हे बसून या संदर्भातली चर्चा करतील। नाही, आज अशी जागा वगैरे अशा कुठल्याही सोडलेल्या नाहीयेत, या संदर्भातली चर्चा होईल आणि ती चर्चा करत असताना प्रत्येक त्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये विधानसभा कोणकोणती आहेत, तिथली इक्वेशन्स काय आहेत, तिथं सीट्स कोणते निवडून येऊ शकतात, या सगळ्या शेवटी जागा इलेक्शन लढवायचे कशासाठी, ते जिंकण्यासाठी लढवायचे, लढवण्यासाठी लढवायचं नाही। आणि मला असं वाटतं की ह्या बाबतीमध्ये चर्चा वरिष्ठ पातळीवरती चालू आहे, बऱ्याच ठिकाणचे सर्व्हे चालू आहेत, बऱ्याच ठिकाणी काही लोकांशी चर्चा केली जाते आणि शेवटी पार्लमेंटचा निर्णय हा खूप विचार करून घ्यावा लागतो आणि विचार करून मग तिथं पहिल्यांदा सीट निवडून कोण येऊ शकतं, यानंतर मग शेवटी महायुती आहे आणि महायुती म्हणल्यानंतर जास्तीत जास्त जागा महायुतीच्या म्हणजे पर्यायनं भारतीय जनता पक्षाला कसं समर्थन मिळेल या दृष्टीनेच तयारी होणार आहे ती। त्यामुळे भाजपच्या संदर्भात जर विचार केला तर तुम्ही जिल्ह्याचे नेते, जिल्ह्यातले काँग्रेसचे 2 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत अशी चर्चा कालपासून सुरू झाली, कितपत तथ्य आहे? कारण ते लोकसभा मतदारसंघाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आणले असं आहे। आता कालचे निकाल पाहिल्यानंतर आता बऱ्याच लोकांच्या मनात असं यायला लागलेलं आहे की पुढे निकाल काय होणार आहेत, हे जवळपास सत्यच आहे आणि त्या दृष्टीने आता बऱ्याच लोकांचा इनकमिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण एक आता असं आहे की बऱ्याच गोष्टीची चर्चा वरिष्ठ पातळीवरती चालू आहे। आज याबद्दल मला काही स्पष्ट बोलता येणार नाही, परंतु जिथं जिथं आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याकरता जर कोणाची मदत होत असेल तर ती मदत सुद्धा महायुती म्हणून का घेऊ नये अशा प्रकारची सुद्धा भूमिका होणार आहे। त्यामुळे आता वेट अँड वॉच। बारामतीच्या बाबतीमध्ये भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हटलेत की जर सुनेत्रा पवार त्या ठिकाणी जर निवडणूक लढवणार असतील तर आमचा त्यांना पाठिंबा असेल, अशा पद्धतीचं एक त्यांचं वक्तव्य आहे। तसे काही हालचाली आहेत? सुनेत्रा पवार त्या ठिकाणी लढतील म्हणजे नंदन भाऊजे अशी लढत त्या ठिकाणी पाहायला मिळणार?
नाही, आता अजितदादा पवार यांनी तर कर्जतच्या भाषणामध्ये सांगितलं की बारामती सुद्धा आम्ही लढवणार आहे असं ते म्हणाले. आता ते पण त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. आता त्यामुळं त्यांनी जर तशी भूमिका मांडली असेल आणि उद्या जर महायुतीमध्ये तसा जर निर्णय झाला तर शेवटी महायुती म्हणूनच आपल्याला सर्वांना त्या संदर्भातलं काम करावं लागणार आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे अद्यापर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही आणि तो निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार. तो पेज मग विधानसभेला पाहायला मिळेल इंदापूरमध्ये. ती जागा राष्ट्रवादीकडे आहे, तुम्ही भाजपमध्ये, मग कशी महायुती म्हणून विचार करा? एक लक्षात ठेवा, आता सगळा फोकस पॉइंट हा लोकसभेच्या निवडणुकीला आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आज आमचं सर्वांचं उद्दिष्ट एकच आहे की थम्पिंग मेजॉरिटीनी माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करायचंय. ते झाल्यानंतर 6 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत. त्यामुळे त्याला कालावधी खूप आहे. दुसरीकडे असं पण आहे की बारामती लोकसभा मतदारसंघात अंकिता पाटील ठाकरे या सुद्धा मतदारसंघामध्ये फिरतात, काही मेळावे घेत आहेत. त्यांच्याही नावाची चर्चा आहे बारामती लोकसभेसाठी. जर भाजपने महायुतीने जर त्यांना निवडणुकीसाठी संधी दिली तर निवडणुकीसाठी उभं राहणार का? घेणार कसं? जर तरचा प्रश्न येतो. पण अंकिता ठाकरे पाटील ही युवा मोर्चाची आता अध्यक्ष आहे आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचं युवा संघटन मजबूत करण्याचं काम हे ती आणि त्यांची जी काही टीम आहे सगळी युवा मोर्चाची ती करत आहे. आणि म्हणून संघटनेच्या कामावरती जास्त भर देऊन आज अंकिताचं त्या ठिकाणी काम चाललेलं आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की ह्या जर तरच्या गोष्टी आहेत. शेवटी या संदर्भातला निर्णय हा पार्लमेंटरी बोर्ड आणि वरिष्ठ तशी तयारी आहे का? लोकसभेसाठी तशी तयारी आहे का? असं आहे की आता या सगळ्या बाबतीमध्ये अजून ही जागा लढवणार कोण, या जागेच्या संदर्भामध्ये अजून चर्चा. मूळ भाजपची जागा आहे. ठीक आहे, मान्य. भाजपकडनं काय तयारी? ऐका ना, पूर्वीच्या काळामधली ही जागा भारतीय जनता पक्षाचीच आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा आग्रह राहणार की ही जागा भारतीय जनता पक्षाला राहावी म्हणून. पण आता हे जे काही 3 पक्ष एकत्र येऊन जे सरकार स्थापन झालेलं आहे त्यामुळे आज त्यांची पण ताकद उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला, एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आणि भारतीय जनता पक्षाची ताकद, शेवटी निवडणुका जिंकायच्या म्हटल्यानंतर त्याला मतदारांची कार्यकर्त्याचं पाठबळ लागतं आणि ते सगळं पाठबळ एकत्र आणून त्या संदर्भातला निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. आज अंकिता संघटनेचं काम करते. सर, तुमचंही नाव चर्चेत आहे लोकसभेत बारामतीमधलं, तुमचंही नाव चर्चेत. माझ्यापर्यंत काही कोणी या संदर्भात अजून काही बोललेलं नाही. तुमच्याकडूनच ऐकलं मी. आता पक्ष ठरवल ती भूमिका आम्ही घेऊ. पक्षाने ठरवायचं. ठीक आहे. मुद्दा असा आहे, आज तुम्ही तुमच्या जुन्या पक्षाच्या सगळ्या मेळाव्याला आलात, दिवसल्या आठवणी, सगळे जुने मित्र भेटले असतील, हे निकाल लागले विधानसभेचे, कोणी काही संपर्क झाले का? नाही, आज कार्यक्रम जो होता तो स्वर्गीय राम बराटे हे आमचे जुने सहकारी होते. त्यांचं 3य पुण्यस्मरण होतं आणि दरवर्षी आपण त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एक उत्कृष्ट कार्यकर्ता, त्याच्यामध्ये रणजित शिवतारे यांना आपण पुरस्कार दिला आणि सांप्रदायिक क्षेत्रामध्ये चंद्रकांत महाराज, वांजळे महाराज जे आहेत त्यांना त्यांचा सत्कार केला. आणि त्यामुळं बरेच जुने नवे सगळ्याच पक्षाची मंडळी या कार्यक्रमाला होते. आणि आता जर काही लोकांना जर आमच्या प्रवाहामध्ये यायचं असेल तर त्यासाठी आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू आणि त्यांचं स्वागत आहे. वेट अँड वॉच. हो, भारतीय जनता पक्षामध्ये जर कोणाला यायचं असेल आणि ह्या मुख्य प्रवाहामध्ये यायचं असेल तर त्यासाठी आमचा कसोशीनं प्रयत्न राहणार आहे आणि वरिष्ठांशी बोलून त्या प्रकारचे निर्णय आम्ही करू. काही संपर्क केला काही लोक? आता हळूहळू पहा तुम्ही, मग नंतर कळेल. सांगतो तुम्हाला, वेळ आल्यावर सांगतो. चला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.